नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे आपलं भविष्यकालीन आरोग्य. म्हणजे आज आपण जे काही करतोय, आपल्या ज्या काही सवयी आहेत, त्या आपल्या उद्याच्या आरोग्याचे शिल्पकार कशा ठरतात हे आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग थेट एका मोठ्या प्रश्नानं सुरुवात करूया. भविष्यातली माणसं जास्त आजारी असणार आहेत का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो नाही का? आणि याचं उत्तर खरं तर आपल्या आजच्या लाईफस्टाईलमध्येच दडलेलं आहे. आणि हाच तर आपल्या आजच्या चर्चेचा मूळ गाभा आहे. बघा, आपल्या रोजच्या सवयीच आपल्या भविष्यातलं आरोग्य कसं असेल हे ठरवतात. गोष्ट एकदम साधी आहे, पण विश्वास ठेवा, ती खूप महत्त्वाची आहे. चला तर मग याच्या थोडं मुळाशी जाऊया. आपलं आरोग्य म्हणजे काय? ते काही एका दिवसात बनत नाही किंवा बिघडत नाही. रोजच्या ज्या आपल्या छोट्या छोट्या निवडी असतात ना, त्यातूनच ते हळूहळू आकार घेतं. कसं तेच पाहूया. हे बघा, आपलं आरोग्य असं एका दिवसात खराब होत नाहीच. ही एक खूप हळू चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या सवयी त्या वर्षानुवर्षे आपलं आरोग्य घडवत किंवा बिघडवत असतात. हळूहळू बदल होत जातो. आता हे नक्की कसं घडतं? चला एक कल्पना करूया. समजा सलग 5 वर्ष चुकीचं खाणंपिणं सुरू आहे. आणि त्यातच भर पडते ती म्हणजे 5 वर्षांची अपुरी झोप, शिवाय व्यायामाचा तर पत्ताच नाही. मग काय होणार? याचा जो काही एकत्रित परिणाम आहे तो भविष्यात दिसणार म्हणजे दिसणारच. आज कदाचित काही वाटणार नाही, पण या सगळ्या सवयींचा हिशोब शरीर पुढे जाऊन नक्कीच मागतं. आणि म्हणूनच हा मुद्दा लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की आपलं शरीर प्रत्येक सवयीचा परिणाम साठवत राहतं. ते काहीही विसरत नाही. आपली प्रत्येक निवड, मग ती चांगली असो किंवा वाईट, त्याची कुठेतरी नोंद होतच असते. बरं, मग आता आपण आजच्या आधुनिक आयुष्यातल्या त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्यामुळे आरोग्याची ही घसरण होतीये. म्हणजे आजच्या या फास्ट लाईफचा आपल्यावर नेमका काय परिणाम होतोय? आता हे मुद्दे बघा, धोके किती स्पष्ट आहेत. पहिली गोष्ट, मोबाईलचा अतिवापर. यामुळे काय होतं? डोळ्यांवर ताण येतो, शरीर एका जागी पडून राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप कमी होते. याचा परिणाम भविष्यात मोठे दीर्घकालीन आजार होऊ शकतात. दुसरा मुद्दा, खाण्यापिण्याचा दर्जा. निकृष्ट अन्नामुळे अशक्तपणा येतो आणि याचा धोका फक्त आपल्यापुरता नाही तर पुढच्या पिढीमध्ये सुद्धा अशक्तपणा वाढू शकतो. आणि तिसरं म्हणजे कामाचा प्रचंड ताण. या ताणामुळे थकवा येतो, झोप उडते आणि हे सगळं मानसिक आणि शारीरिक आजारांना एक प्रकारे आमंत्रणच देतं. आणि या सगळ्यामुळे एक खूप गंभीर प्रश्न समोर उभा राहतो की येणारी पिढी खरंच जास्त कमकुवत असेल का? आजकाल आपण पाहतोच, लहान वयातच मुलांमध्ये थकवा दिसतो, अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे. तर मग आता आपल्यासमोर भविष्याची 2 स्पष्ट चित्रं आहेत आणि कोणत्या चित्राला आपलं भविष्य बनवायचं ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपण कोणत्या दिशेने जाणार आहोत हे आपल्यालाच ठरवायचंय. हे बघा, इथे दोन्ही बाजू किती स्पष्ट आहेत. एकीकडे जर आजच्या सवयी अशाच चालू राहिल्या तर भविष्य कसं असेल? जास्त थकवा, प्रचंड ताण आणि अनेक मोठे आजार. पण दुसरीकडे जर आपण या सवयी बदलल्या तर चित्र पूर्णपणे वेगळं असेल. एक चांगलं निरोगी आरोग्य, भरपूर ऊर्जा आणि एक मजबूत भविष्य. निवड आपल्याच हातात आहे. आणि इथेच एक आशेचा किरण दिसतो. हा विचार खूप ताकद देणारा आहे की आज केलेला एक छोटासा बदल उद्या खूप मोठा फायदा देऊ शकतो. म्हणजे बदलासाठी काहीतरी खूप मोठं करण्याची गरज नाहीये. सुरुवात अगदी छोट्या छोट्या पावलांनीच होते. चला तर मग आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आपल्या निरोगी भविष्याचा पाया आपण आजच कसा रचू शकतो? त्याची ब्लूप्रिंट काय आहे? याच्यासाठी फक्त 3 सोपी पावलं आहेत. पहिलं पाऊल, अन्नाचा दर्जा सुधारा. म्हणजे असं अन्न निवडा जे फक्त पोट भरणार नाही तर शरीर मजबूत करेल. दुसरं, मोबाईलचा वापर नियंत्रणात आणा. स्क्रीन टाईम कमी झाला की झोप आपोआप सुधरेल आणि शारीरिक हालचालींनाही वेळ मिळेल. आणि तिसरं आणि तितकाच महत्त्वाचं, शरीर सक्रिय ठेवा. रोजच्या जगण्यात व्यायामाला जागा द्या. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपणच आपल्या भविष्याचं शिल्पकार आहोत. आता प्रश्न हा आहे की आपण काय घडवणार आहोत? एक मजबूत आणि निरोगी भविष्याची इमारत की एक कमकुवत आणि आजारी रचना? निवड आपली आहे. यावर विचार नक्की व्हायला हवा.